आबा पंढरीनाथ करे वय वर्ष 67 हे मूळचे कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील रहिवासी होते। त्यांचा मूळ व्यवसाय हा शेती होता। त्यांची बायको सखुबाई आबा करे वय 62 या त्यांच्यासोबत कळशी येथेच राहत होत्या। त्यांना 2 मुले होती। त्यापैकी थोरल्या मुलाचे नाव आप्पा बाबा करे वय 38 हा नोकरीमुळे सध्या बारामती येथे त्याच्या कुटुंबासह राहतो। तर त्यांचा दुसरा मुलगा ज्योतिराम आबा करे हा शेती व ट्रॅक्टर व्यवसायामुळे कळाशी येथे आपली बायको प्रियंका, मुलगी श्रीलेखा व मुलगा राजवीर यांच्यासोबत राहत होता। ज्योतिराम हा घरचा ट्रॅक्टर चालवत असल्याने तो गावामध्ये ऊसतोड असली की तिथे ट्रॅक्टर घेऊन जात असायचा। शेतीचे उत्पन्न व ट्रॅक्टरच्या मिळणाऱ्या पैशावर ज्योतिरामच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता। ज्योतिरामने मिळणाऱ्या पैशामधून आपल्याला व आपल्या कुटुंबाला फिरण्यासाठी स्विफ्ट कार घेतली होती। तो अधूनमधून आपल्या मित्रांसोबत गाडी घेऊन बारामती, अकलूज, इंदापूर, पुणे येथे फिरण्यासाठी येत असायचा। एकंदरीत ज्योतिरामचे बऱ्यापैकी संसार गाडा सुरू होता। संसार म्हटले की नवरा बायको या दोघांमध्ये कधीकधी वादविवाद होत असतात। त्यामुळे कधीकधी महिला या आपल्या नवरा घरी आला की कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करत असतात। असंच अधूनमधून ज्योतिराम व त्याची बायको प्रियंका यांच्यामध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद होत असायचा। प्रियंका कधी घराबाहेर जाताना आपला नवरा ज्योतिराम याला विचारत नसायची, त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणे होत असायची। घरामधील इतर मंडळींनी त्या दोघांना समजावून सांगितले होते, परंतु तेवढ्यापुरते ते दोघे भांडण थांबवायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एनकेन कारणावरून भांडणे होत असायची। असेच दिवसामागून दिवस चालले होते। दिनांक 28 जानेवारी 2025 हा दिवस होता। या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ज्योतिराम हा त्याच्या कळाशी गावातील ऊसतोड चालू असल्याने त्याच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन अविनाश सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता। तो दिवसभर काम करून रात्री साधारणपणे 9:30 वाजण्याच्या सुमारास घरी आला। तेव्हा त्याची बायको प्रियंकाने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली। ती त्याला म्हणाली, माझे घाण ठेवलेले सोने तुम्ही कधी सोडून आणणार आहे? त्यावर ज्योतिराम म्हणाला की माझ्याकडे कामाचे पेमेंट आले की मी सोने सोडून आणतो। या बोलचालीनंतर ज्योतिराम पुन्हा ऊसाच्या फडामध्ये ट्रॅक्टरचा ट्रेलर भरून झाल्याने गेला। त्यानंतर तेथील काम उरकून शेतामध्ये पाणी देऊन पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास घरी आला आणि झोपी गेला। दुसऱ्या दिवशी दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उठला। तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघडा दिसल्याने तो घरामध्ये गेला। त्याने घरात जाऊन पाहिले असता प्रियंका त्याला घरात दिसून आली नाही, म्हणून ज्योतिरामने प्रियंका कुठे गेली असावी म्हणून आजूबाजूला तसेच शेजारी पाजारी तिचा शोध घेतला। त्यानंतर ज्योतिरामने त्याच्या नातेवाईक मंडळी, पै पाहुणे व सगळे सोयरे यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली, परंतु ती कुठे गेली असावी याची कोणालाच माहिती न कळल्याने तो पुन्हा घरी आला। त्याने ठरवले की प्रियंका ही घरामध्ये कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे, म्हणून इंदापूर पोलीस स्टेशनला जाऊन ती हरवल्याची तक्रार द्यावी। त्याप्रमाणे तो इंदापूर पोलीस स्टेशनला गेला। त्याने पोलिसांना सर्व माहिती सांगून प्रियंका हरवल्याची तक्रार नोंदवली। यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मिसिंगचा शोध घेण्यासाठी संबंधित अंमलदारांना सूचना दिल्या। मिसिंग तपास सुरू केल्यानंतर इंदापूर पोलिसांनी मिसिंग व्यक्ती प्रियंका हिच्या सासरच्या सर्व नातेवाईकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली। तसेच तिच्या माहेरच्या लोकांकडे देखील चौकशी करण्यात आली, परंतु त्यामधून काही माहिती मिळत नव्हती। म्हणून पोलिसांनी मिसिंग व्यक्ती प्रियंका हिचा फोटो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवला। तसेच प्रियंका वापरत असलेल्या मोबाईल नंबरवर काही लोकेशन मिळते का याची माहिती घेण्यात आली। असे करता करता जवळजवळ 2 महिन्यांचा कालावधी निघून गेला, तरी या मिसिंग प्रकरणाचा तपास पुढे सरकत नव्हता। मंथली मीटिंगमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना मिसिंग बाबत विचारणा केली। त्यानंतर स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातले। त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन पुढील तपासाची सुरुवात केली।
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंदापूरचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांनी मिसिंगच्या तपासाला सुरुवात केली. त्यांनी प्रियंका हिच्या माहेरच्या सासरच्या सर्व नातेवाईक मंडळींना भेटून तपासाबाबत काही माहिती मिळते का याची माहिती घेतली. तसेच प्रियंका वापरत असलेल्या मोबाईल नंबरचा कॉल डिटेल रेकॉर्ड काढले. तसेच ज्या दिवशी प्रियंका बेपत्ता झाली त्या दिवसाचे मोबाईल टावर लोकेशन काढण्यात आले. मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच कळशी गावामध्ये काही नागरिकांनाही पोलिसांनी आवाहन केले. प्रियंकाचा नवरा ज्योतिरामने मिसिंगची खबर दिली. त्या दिवशी प्रियंकाच्या एका नातेवाईकाकडे ज्योतिरामने तिचा फोटो मागून घेतला होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास ज्योतिरामकडे वळवला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात येत होती, परंतु तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. मग मात्र इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व PSI दत्तात्रय लेंडवे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या दिवशीचे मोबाईलचे टावर लोकेशन चेक केले. ज्योतिरामकडे पुन्हा सखोल चौकशी सुरू केली. त्यावेळी एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की ज्योतिरामने प्रियंकाला जीवे ठार मारून तिचा मृतदेह कुठेतरी नेऊन टाकला आहे. बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 या दिवशी पुन्हा तपास करण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन येथे ज्योतिरामला आणले असता तो पुन्हा ओढवाओढीचे उत्तरे देऊ लागला. मग मात्र पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्या. त्यानंतर ज्योतिरामने आपणच खून केल्याची कबुली दिली. त्यावेळी त्याने सांगितले की 27 जानेवारी 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास माझा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे हा माझ्या घरी आला. माझी बायको प्रियंका त्यावेळी घरात झोपली होती. ती चांगली वागत नसल्यामुळे माझी गावात नातेवाईकांमध्ये बेईमानी होत होती. तसेच माझ्या पश्चात ती कोणाशी बोलते व पूर्वी तिचे भावकीतीलच एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून मी व माझा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे असे दोघांनी मिळून ठरवले की प्रियंकाला कायमचे संपवून टाकायचे. त्याच रात्री आम्ही दोघांनी ठरवून तिचा गळा दाबला व तिला जीवे ठार मारले. त्यानंतर प्रियंकाचा मृतदेह मी माझ्या स्विफ्ट गाडीमध्ये टाकून दत्तात्रय रातोरात नाशिक जवळील नांदगाव तालुक्यातील टेकू गावच्या पुढे असलेल्या परदारी घाटात गेला. कठड्यावरून खाली जंगलात मृतदेह फेकून दिला. ऊसतोड व्यवसाय करत असल्याने तो भाग निर्मनुष्य असल्याचे त्याला माहीत होते. तसेच प्रियंकाचा खून केला त्यावेळी तिच्या अंगावर लाल रंगाची साडी होती. एवढी माहिती ज्योतिरामने सांगितल्यावर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन घाटामध्ये खाली उतरून शोध घेतला असता एका स्त्री जातीचा सांगाडा मिळून आला. घटनास्थळी पोस्टमार्टम करून त्या दोघांना रीतसर अटक करण्यात आली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.